शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे का, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 5 वर्षासाठी सरकारकडून बंदी घातला जाणार आहे। जर तुम्ही बोगस पीक विमा या वर्षी घेतला तर नवे बदल राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन GR घेण्यात आलेला आहे, या GR मध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे कोणासाठी हा हप्ता बंद होणार आहे। जर तुम्ही पीक विमा भरताय तर पीक विमा भरत असताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांनो, हा जो नवीन GR सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता राज्यात राबवण्याबाबतचा घेण्यात आलेला आहे 3 जुलै 2026 रोजी। यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी पूर्वी लाभ घेत असतील तर बोगस पीक विमा जर यावर्षी भरलात तर काही लाभार्थ्यांचा हप्ता 5 वर्षासाठी बंद होणार आहे। हा जो नवीन नियम आहे काय असणार आहे या संदर्भातील माहिती या GR मध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पीक विमा भरत असताना आपण काळजी घ्यायला पाहिजे। बघा, बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे, विमा अर्ज पडताळणीसाठी या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये जे काही पॉइंट देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ज्या सर्वे क्रमांकासाठी क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्रांच्या सातबारा उतार्यावर शेतकऱ्यांचे नाव नसणे, बोगस सातबारा व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडे कराराद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडे करार न करता परस्पर विमा उतरणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळ पीक विमा योजना, जिल्हास्तरीय आढावा तथा तक्रार निवारण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाची राहील। तसेच महसूल दस्तऐवजमध्ये फेरफार करून शासनाचे फसवणुकीच्या प्रयत्नाबाबत महसूल विभागामार्फत तहसीलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याबाबत कारवाई करावी। यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट समजून घ्या। बोगस पीक विमा जो काही किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBT द्वारे लाभ घेण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यापासून 5 वर्ष बंदी घालावी। बोगस पीक विमा नोंदणी टाळण्याच्या दृष्टीने विमा कंपन्याची योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ड्रोन, उपग्रह प्रतिमा, रिमोट सेन्सिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून विमा सुरक्षित पीक विमा क्षेत्राची खात्री करावी। आता यामध्ये जो पॉइंट देण्यात आलेला आहे तो लक्षात ठेवा, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात स्पष्टपणे उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। म्हणजे बोगस पीक विमा, बोगस डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी यावर्षी भरायचं नाही। नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBT द्वारे जर तुम्ही बोगस पीक विमा भरलाय तर इथे या ठिकाणी हा विमा 5 वर्षासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा बंद होऊ शकतो। त्यासाठी व्यवस्थित अचूक जे काही डॉक्युमेंट असतील त्या पद्धतीने भरा। सातबारा तुमचा असावा। पीक विमा भरत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित द्या। चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरू नका। पीक विमा भरण्याचे नवीन वैशिष्ट्य कोणकोणते आहेत या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण घेतलेला आहे। जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या। 31 जुलै खरीप पीक विमा भरण्याची ही शेवटची तारीख आहे। लवकरात लवकर नक्की भरून घ्या। पीक विमा कसा भरावा या संदर्भात लवकरच व्हिडिओ येईल। धन्यवाद, पुन्हा भेटू।